नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचं असलेलं कपाशीचं पीक, पण या पिकावर अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा होत असतो। आज आपण अशाच एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे पांढरी माशी, व्हाईट फ्लाय। ही छोटीशी माशी आपल्या कपाशीच्या पिकाला कसं नुकसान पोहोचवते आणि त्यावर प्रभावी उपाय काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया पांढऱ्या माशी बद्दलची सविस्तर माहिती। पांढऱ्या माशीमुळे होणारे नुकसान। पांढरी माशी ही दिसायला लहान असली तरी तिचं काम खूप मोठं आहे। ही माशी पानांच्या खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषून घेते। यामुळे झाड अशक्त होते आणि पाने ही पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस क्रिया थांबू शकते। त्यानंतर अन्न निर्मिती थांबते, झाडांची वाढ खुंटते आणि त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असतो। त्यानंतर ही पांढरी माशी चिकट पदार्थ सोडते, म्हणजेच हनीड्यू सोडते, ज्यावर काळ्या बुरशीची वाढ होते। ही बुरशी पानावर पसरते, झाडाच्या नैसर्गिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण करते। त्यानंतर रोग पसरवते। पांढरी माशी ही कपाशीचा पर्ण विकुंचन म्हणजेच कॉटन लीफ कर्ल व्हायरस यासारखे धोकादायक रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरवण्यासाठी कारणीभूत ठरते, ज्यामुळे संपूर्ण शेताचे नुकसान हे होऊ शकते। त्यानंतर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आता आपण बघणार आहोत काही कीटकनाशके। आता आपण पाहूयात या समस्येवर काय काय उपाय आहेत। पांढऱ्या माशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी काही टॉप कीटकनाशके याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। त्यातील 5व्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे UPL कंपनीचे उलाला। UPL कंपनीचे उलाला यामध्ये फ्लोनिकॅमिड 50% WG हा कंटेंट असून याचा एकरी डोस 80 ग्रॅम प्रति एकर एवढा आहे। हा पांढऱ्या माशीच्या तिन्ही अवस्थावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवतो, जसे की अंडी, नीम आणि पांढरी उडणारी माशी। अशा तिन्ही अवस्थावर हे प्रभावी कीटकनाशक आहे। यानंतर 4थ्या क्रमांकावरील पांढऱ्या माशीसाठी कीटकनाशक आहे धानुका कंपनीचे डिसाइड। डिसाइड यामध्ये आपल्याला इथोफेनप्रॉक्स 6% अधिक डायफेन्थ्युरॉन 25% WG फॉर्म्युलेशन मध्ये हे कीटकनाशक उपलब्ध आहे। याचा एकरी डोस 500 ग्रॅम प्रति एकर एवढा आहे। त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे JSP कंपनीचे SLR 525। SLR 525 यामध्ये आपल्याला पायरिफ्लॉक्झिफेन 5% अधिक डायफेन्थ्युरॉन 25% SE फॉर्म्युलेशन मध्ये हे कीटकनाशक उपलब्ध आहे। याचा डोस 400 मिली प्रति एकर एवढा आहे। हे पांढऱ्या माशीच्या उडणारी आणि निंब अशा दोन्ही अवस्थेवर चांगल्या प्रकारे काम करतं। यानंतर 2ऱ्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे बेस्ट ॲग्रोलाइफ कंपनीचे रॉनफेन। रॉनफेन यामध्ये पायरिफ्लॉक्झिफेन 8% अधिक डोनेटोफ्युरॉन 5% अधिक डायफेन्थ्युरॉन 18% SC फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे। याचा एकरी डोस 250 ते 300 मिली प्रति एकर एवढा आहे। त्यानंतर प्रथम क्रमांकावरील कीटकनाशक आहे सिजेंटा कंपनीचे प्लेसिवा। यामध्ये आपल्याला सायनॅन्ट्रानिलिप्रोल 7.3% अधिक डायफेन्थ्युरॉन 36.4% SC फॉर्म्युलेशन मध्ये हे कीटकनाशक उपलब्ध आहे। याचा एकरी डोस 250 मिली प्रति एकर एवढा असून हे किडींच्या सर्व अवस्थावर चांगल्या प्रकारे काम करणारे कीटकनाशक आहे। त्याचबरोबर वरील कीटकनाशक वापरत असताना आपल्याला काही लेबल क्लेमवरील सूचनांचे पालन करायचे आहे। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी फवारणी करा। फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी। त्यानंतर जैविक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय, फक्त रासायनिक उपाय पुरेसे नाहीत, काही जैविक आणि प्रतिबंधात्मक उपाय देखील महत्त्वाचे आहेत। पांढऱ्या माशीला पिवळ्या रंगाकडे आकर्षित होण्याची सवय असते। शेतात पिवळे चिकट सापळे लावल्याने माशा त्याकडे अडकून आकर्षित होऊन मरतात। शेतात लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा आणि परोपजीवी किड्यांचे संवर्धन करा। हे कीटक पांढऱ्या माशीच्या अंड्या आणि पिल्लांना खातात। नीम तेल, सुरुवातीच्या काळात नीम तेलाची फवारणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव टाळता येतो। तर शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे हे केवळ रासायनिक उपायावर अवलंबून नाही, योग्य वेळी योग्य उपाययोजना, जैविक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपायांचा वापर केल्यास आपल्या कपाशीचे पीक सुरक्षित राहू शकते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटी तुम्ही कमावलेले ज्ञान आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। धन्यवाद।